तर आज स्वतः गुरुवार मी डोकं वगैरे धुतलं आणि पाणी थोडंसं भरलं होतं, माठ वगैरे भरल्यावरती टाकी वगैरे भरून घेतली. पण नंतर वरती पाणी गेलं आणि मी आंघोळीला गेले आणि वरती पाणी गेलं. मी विचार केला होता की आंघोळीवरून जाऊन येऊन म्हणून हंडा भरून ठेवावा, पण पाणी गेलं त्याच्यामुळे मला खालून पाणी आणावं लागलं. आणि आमच्याकडे आज एवढा पाऊस होता ना, मी कपडे गच्चीवर टाकायला गेले की पाऊस यायचा आणि मी कपडे खाली आणले की पाऊस जायचा. म्हणजे पाऊस पण माझ्यासोबत लपाछपी खेळत होता असं वाटत होतं. त्याला पण मजा येत होती मला माझी बेजारी करून. पण एवढं वर खाली करून माझं वजन काही कमी होत नाही, आहे तेच होतं. मला असं वाटतं कधी कधी की एवढं मी वर खाली करते तर माझ्या वजनामध्ये थोडा फरक व्हावा, पण काहीच नसतो. आणि एवढं बेजार करताना पावसाळ्यात सगळ्यात मेन प्रॉब्लेम असतो कपडे सुकायचा. पण ठीक आहे, आपण आपल्या कपड्यासाठी पाऊस नको म्हणून पण चालत नाही, कारण पावसामुळंच तर बाकीचं आहे तर सगळ्यांना समजतं. मग मी कपडे इथं आतमध्येच टाकले. इथं त्यांनी केलेलं आहे आमच्या म्हणजे रूम मालकांनी कपडे वगैरे टाकण्यासाठी. दुसरी पण दोरी आहे ती दुसऱ्या ताईंची आहे, म्हणजे रेंटवरती राहतात त्यांची, म्हणजे शेजाऱ्यांची. मग मी इथं कपडे टाकले. आणि एवढा पाऊस वैताग देतो ना, म्हणजे खरंच मुद्दाम करतो का तो काय माहीत. त्याला वाटतं भारी वाटतं की येते जाते माझ्याकडे बघते असं वाटतं का काय माहीत. पण मी आता ठरवलं की आता इग्नोर करायचं, पाऊस येऊ अथवा न येऊ मी कपडे इथंच टाकणार असं मी ठरवलं. पण माझं मन असं आहे ना की कपडे थोडे तरी सुकतील या आशेने मी परत ऊन पडले की वरती नेऊन टाकते. आणि तिथेच माझा अख्खा दिवस असं जातो, वर खाली बाकीची कामं तशीच राहतात आणि या कपड्यांच्याच मागं मी लागत राहते. जाऊ दे, चला बाय, उद्या भेटूया.